हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल फार्मा गाईड 21. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन क्लासेस जे की असणारे आहे महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2025साठी. तर या क्लासेसमध्ये तुम्हाला भेटतील सिलेबस वाईज लेक्चर आणि प्रॅक्टिस MCQ क्वेश्चन. तर चला तर लेक्चरला सुरुवात करूया. तर आपल्या सिलेबसमध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे ब्लड. तर ब्लड हा वाटतो तितका सोपा किंवा छोटा टॉपिक नाही आहे, हा खूप मोठा टॉपिक आहे आणि आपल्या सिलेबसमध्ये टोटल 6 सब टॉपिक दिलेले आहेत ब्लड रिलेटेड फिजिओलॉजीचे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ अ ब्लड हा टॉपिक घेऊयात. ठीक आहे, तर चला लेक्चरला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की रक्त ब्लड म्हणजे नेमकी असतं काय. तर रक्त म्हणजे काय, तर आपल्या भाषेमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये ब्लड हे एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड हे एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे जे की फ्लुईडच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. फ्लुईड म्हणजे लिक्विडच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारं कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच ब्लड असतं. ठीक आहे, तर हे 7 to 8% ऑफ अ टोटल बॉडी वेटचं असतं आणि ते अप्रॉक्सिमेटली 5 to 6 लिटर इन अडल्ट असतं. त्यातलं ते फिमेलमध्ये 4 to 4.5 लिटर असतं आणि मेलमध्ये 5 to 6 लिटर प्रेझेंट असतं. फिमेलमध्ये पुरुषांपेक्षा थोडं कमी प्रमाणात ब्लड प्रेझेंट असतं. तर प्रायमरी रोल म्हणजेच फंक्शन ब्लडचे काय काय आहेत, तर प्रायमरी रोल आणि फंक्शन ट्रान्सपोर्ट, प्रोटेक्शन आणि रेग्युलेशन आहे. ट्रान्सपोर्ट म्हणजे की ते ऑक्सिजनला CO2ला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हेल्प करतं आणि प्रोटेक्शन ते आपल्याला डिसीजेस किंवा फॉरेजन बॅक्टेरिया व्हायरस त्याच्यापासून आपल्याला ते प्रोटेक्ट करतं. आणि रेग्युलेशन ते टेम्परेचरला रेग्युलेट करतं, आपल्या बॉडीमध्ये pHला रेग्युलेट करतं. बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्यांना ब्लड बॉडीमध्ये रेग्युलेट करतं. नेक्स्ट आहे कंपोजिशन ऑफ अ ब्लड. आता कंपोजिशन ऑफ अ ब्लड हे मेनली दोन आहेत. मेन म्हणजे 2 आहेत, त्यानंतर त्याचे सबटाईप खूप सारे आहेत, पण मेन जे आहे ते 2 आहे. 2 कोणकोणते आहे, तर ते एक आहे प्लाझ्मा आणि एक आहे फॉर्मेड एलिमेंट. फॉर्मेड एलिमेंटमध्ये मध्ये काय येतं, फॉर्मेड एलिमेंटमध्ये रेड ब्लड सेल आणि व्हाईट ब्लड सेल येतात. तर यापुढचं आपण जाणून घेऊया डिटेलमध्ये. तर ब्लडच्या कंपोनेंट्स किंवा ब्लडचं जे कंपोजिशन आहे ते प्लाझ्मा आहे आणि फॉर्मेड एलिमेंट हे मेनली दोन मोठे कॅटेगरी पडतात ब्लडच्या कंपोजिशनमध्ये. त्यातलं जे पहिलं जे आहे प्लाझ्मा ते 55% आहे आणि जे फॉर्मेड एलिमेंट आहे ते 45% आहे. त्यामध्ये फॉर्मेड एलिमेंटमध्ये RBC, WBC आणि प्लेटलेट हे येतात. तर RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स, त्यालाच आपण इरिथ्रोसाईटही म्हणतात, आणि व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच ल्युकोसाईट्स आणि प्लेटलेट म्हणजे थ्रोम्बोसाईट्स आपण हे म्हणतात. तर याचं आपण डिटेलमध्ये पुढे जाणून घेऊयात. तर ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय असतं, प्लाझ्मा म्हणजे फ्लुईड असतं. फ्लुईड म्हणजे लिक्विड द्रव्य असतं. तर लिक्विड द्रव्य आहे म्हटलं म्हणजे तर त्याच्यामध्ये 92% म्हणजे वॉटर पाणीच असतं. 92% पाणीच असतं. उरलेलं 8% हे प्लाझ्मा प्रोटीन, न्यूट्रियंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि हे असतात. तर ते प्लाझ्मा प्रोटीन कोणकोणते असतात आपल्या ब्लडमध्ये, तर आपल्या ब्लडमध्ये असणारे प्रोटीन म्हणजेच ॲल्ब्युमिन, ग्लोबुलिन आणि फायब्रिनोजन हे 3 प्रोटीन प्लाझ्मा प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आणि न्यूट्रियंट्स आणि इलेक्ट्रोलाइट आपल्याला बॉडीला जे एनर्जीसाठी जे रिक्वायर असतात ते म्हणजे ब्लडमध्ये प्रेझेंट असणारे ग्लुकोज आणि अमिनो ॲसिड. आपण जे खाल्लं पिल्लं त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं. एनर्जी म्हणजेच ग्लुकोज आणि अमिनो ॲसिड याच्यामध्ये होतं. तर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात सोडियम, क्लोराईड आणि कॅल्शियम. ओके, तर मेन फंक्शन काय आहे ब्लड प्लाझ्माचं, की ते आपल्या बॉडीमध्ये मीडियम म्हणून काम करतं. ते मीडियम कशासाठी बनतं, की ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी बॅलन्सला. ठीक आहे, तर आता
आर बी सी म्हणजेच रेड ब्लड सेल्स म्हणजेच इरिथ्रोसाइट्स. तर इरिथ्रोसाइट्सचं मेन काम काय आहे? इरिथ्रोसाइट्सचं मेन काम आहे ऑक्सिजन कॅरी करणं. तर ते काय करतं की ऑक्सिजन आपल्या ओव्हरऑल सगळ्या बॉडीला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? आर बी सी म्हणजेच रेड ब्लड सेल्स. तर ते काय असतं? मोस्ट न्यूमेरियस एलिमेंट आहे. आपल्या ब्लडमधलं मोस्ट न्यूमेरियस एलिमेंट्स म्हणजेच आर बी सी आहे. ओके. नंतर ते आर बी सी कसं असतं? बायकॉन्केव असतं. तुम्हाला माहितीच असेल की आर बी सीचं स्ट्रक्चर हे बायकॉन्केव आहे आणि ते हिमोग्लोबिन रिच असतं. हिमोग्लोबिन सगळ्याच असतं आर बी सीमध्ये असतं. आणि आर बी सीचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट करणं O2ला आणि CO2ला. तर ते काय करतं? पूर्ण टिश्यूपर्यंत आपल्या बॉडीमधल्या ओव्हरऑल सगळ्या टिश्यूला ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? आर बी सी करतं. आणि CO2ला सगळ्या टिश्यूपासून लंग्सकडे CO2ला नेण्याचं कामही आर बी सी करतं. तर मेन फंक्शन आर बी सीचं काय आहे की CO2 टिश्यूजला प्रोव्हाइड करणं आणि त्यांच्याकडनं CO2 घेऊन लंग्सला देणं, हे मेन काम आहे आर बी सीचं. ठीक आहे. तर आपण WBC आता आपण बघूया WBC. तर WBC काय आहे? तर तुम्हाला माहितीच असेल की WBC म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स हे आपल्या बॉडीमध्ये इम्यून डिफेंडरचं काम करतं. म्हणजेच त्यांना आपण ल्युकोसाइट्स पण म्हणतो. इम्यून डिफेंडर म्हणजे काय? तर ते आपल्या बॉडीला डिसीज किंवा कोणत्याही फॉरेन मटेरियलपासनं रक्षण करतं, आपल्या बॉडीचं रक्षण करतं. इम्युन सिस्टीम व्हाईट ब्लड सेल्स आपल्या बॉडीला डिफेंडर म्हणून काम करतं, बॉडीचं डिफेंडर म्हणून काम करतं. तर ते काय आहे? एक ट्रू सेल्स आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियाय प्रेझेंट असतं. तर यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की व्हाईट ब्लड सेल्समध्ये न्यूक्लिया प्रेझेंट असतो की नसतो? तर व्हाईट ब्लड सेल्समध्ये न्यूक्लियाय प्रेझेंट असतो आणि ते एक ट्रू सेल्स आहे आणि ते लेस न्यूमेरस आहे आर बी सीपेक्षा आणि ते कॅपेबल आहे आणि त्याच्यामध्ये कॅपेबल आहे एक्झिट वेसल्स आणि फंक्शन त्याचं मेन आहे डिफेन्स आणि इम्युनिटी. म्हणजे ते आपल्या बॉडीला इम्युनिटी प्रोव्हाइड करतं आणि डिफेन्स करतं डिसीजपासून. आता आपण बघूयात WBCचे सबटाईप. तर WBCचे टाईप कोणकोणते आहे आणि त्यांचे रोल काय आहे? तर सगळ्यात WBCचे हे 5 मेन टाईप आहेत. तर त्यामधलं पहिलं आहे न्यूट्रोफिल, सेकंड आहे लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इसिओनोफिल आणि बॅसोफिल्स. हे पाच WBCचे टाईप आहेत. तर जे फर्स्ट आहे न्यूट्रोफिल काय करतं? ते फर्स्ट रिस्पॉन्डर आहे आणि फॅगोसायटोसिस करतं. लिम्फोसाइट्स काय? T and B सेल्स आहे आणि ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आहे ती आणि T and B सेल्स आहेत. मोनोसाइट्स बिकम मायक्रोफॅजेस. ते मायक्रोफॅजेस आहे. इओसिनोफिल हे पॅरासाइट्स आणि ॲलर्जिक रिस्पॉन्सेसला मेंटेन करण्याचं काम इओसिनोफिल करतं. बॅसोफिल्स हे रिलीज करतं हिस्टामाइनला इन्फ्लामेशन क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. नंतर हे सगळे स्ट्रक्चर आहेत WBCचे टाईप्सचे. नंतर प्लेटलेट तुम्हाला माहितीच आहे. प्लेटलेटचं मेन काम काय आहे की क्लॉटिंग करणं, ब्लडला क्लॉट करणं. आपल्याला कुठं खरचटलं आहे, लागलं आहे, तिथून रक्त जर निघत असेल तर तिथे जाऊन प्लग करायचं, ब्लड फ्लोला प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं? प्लेटलेट्स म्हणजे काय असतं? थ्रोम्बोसाइट्स. तर थ्रोम्बोसाइट्सचं मेन काम काय आहे? ब्लडला प्रिव्हेंट करणं. तर ते काय आहे? नॉट ट्रू सेल्स. हे काय? नॉट ट्रू सेल्स आहेत. तर आणि जे आधीचे होते जसं की WBC काय? हे ट्रू सेल्स आहे आणि प्लेटलेट काय? नॉट ट्रू सेल्स आहे. ओके. ते फ्रॅगमेंट ऑफ मेगाकार्योसाइट्सचे ते काय आहेत? फ्रॅगमेंट आहेत. मेगाकार्योसाइट्सचे ते फ्रॅगमेंट आहेत आणि ते स्मॉल आहेत, स्मॉल ॲन्युलेट. आणि त्याचं मेन फंक्शन काय? हिमोस्टॅटिस म्हणजे ब्लड फॉर्मेशन अँड क्लॉटिंग फॅक्टर किंवा प्लग फॉर्मेशनचा जो अभ्यास आहे त्याला किंवा प्रोसेस आहे त्याला हिमोस्टॅटिस असं म्हणतात. आता मेजर फंक्शन हाही मेन यातनं एक क्वेश्चन बनू शकतो. मेजर फंक्शन काय आहे ब्लडचे? तर मेजर फंक्शन ब्लडचे हे आहे डिस्ट्रीब्युशन, रेग्युलेशन आणि प्रोटेक्शन. तर डिस्ट्रीब्युशन काय करतं? ते कोणाचं डिस्ट्रीब्युशन करतं? ऑक्सिजनचं करतं, CO2चं करतं, न्यूट्रियन्सचं करतं, वेस्टचं करतं, हार्मोन्सचं करतं. प्रत्येक जी गोष्ट आहे ती आपल्या ब्लडमधनंच डिस्ट्रीब्यूट होते आपल्या बॉडीमध्ये, पुऱ्या बॉडीमध्ये सर्क्युलेट ब्लड थ्रूच होते. तर रेग्युलेशन ते कशाचं करतं? टेम्परेचर रेग्युलेट करतं, pH रेग्युलेट करतं, फ्लुइड बॅलन्स करतं, फ्लुइडचं बॅलन्स ठेवतं,
ओके. प्रोटेक्शन, ते प्रोटेक्शन काय करतं, इम्युनिटीद्वारे ते आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतं. क्लॉटिंगद्वारे आपल्या बॉडीमधल्या ब्लड फ्लोला प्रिव्हेंट करतं. म्हणजे ब्लड फ्लोला प्रिव्हेंट करतं म्हणजे ते एखाद्या ठिकाणी लागलं तर तिथून आपल्याला ब्लड वाहत असेल तर त्याला प्रिव्हेंट करतं, त्याला प्लग करतं. तर हे आहे प्रोटेक्शन. हे प्रोटेक्शन ते आपल्या बॉडीला देतं. ओके. आता आहे ब्लड. आपण काम करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडाही हेल्पफुल असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.